प्रत्येकाला वाटते लाईफ जगावी खास. वाटते का तुम्हाला? कोणाकोणाला वाटते लाईफ जगावी खास? सगळ्यांनाच वाटते. तुम्हाला नाही वाटत? 11वी वाल्यांना नाही वाटत? मग हे तुमच्यासाठी मी कविता आहे माझी, ऐका. प्रत्येकाला वाटते लाईफ जगावी खास, असावा बंगला गाडी आणि अंतराचा सुवास. प्रत्येकाला वाटते लाईफ जगावी खास, असावा बंगला गाडी आणि अंतराचा सुवास. परंतु त्यासाठी पाहिजे नोकरी पगारबाज. त्यासाठी पाहिजे नोकरी पगारबाज, ब्रँडेड कपडे आणि आयफोनचा साज. परंतु अजून पुढे बघतो, परंतु सगळ्यांनाच कुठून मिळणार नोकरी? परंतु सगळ्यांनाच कुठून मिळणार नोकरी? आणि नोकरी शिवाय आता मिळत नाही छोकरी. नोकरीसाठी युवा झाला परेशान. नोकरीसाठी युवा झाला परेशान. उद्योग धंद्यांची त्याला राहिली नाही जाण. मॅक्झिमम आपल्याकडच्या मुलांचा वेळ कुठे जाते? सोशल मीडिया, व्हायरल व्हिडिओ, कोणत्या नेत्यानं कोणत्या पक्षात प्रवेश केला आणि त्याच्या मागे सतरंजा उचलणारे, सगळी वेळ याच्यामध्येच जाते. म्हणून उद्योग धंद्यांची जाण ठेवा. तुमच्या माहितीसाठी उद्योग धंदा काय असते? 2 पैसे तुम्ही कमावून घरी आणू शकले पाहिजे. तुमच्या आई वडिलांपेक्षा तुमची कमाई जास्त असली पाहिजे आणि तेही 1 नंबरची असली पाहिजे, 2 नंबरची नसली पाहिजे. म्हणून म्हणतो आपली लाईफ पाहिजे सिंपल. म्हणून म्हणतो आपली लाईफ पाहिजे सिंपल. कारण जो असते सिंपल त्यालाच भेटते डिंपल, त्यालाच भेटते डिंपल. आणि पण मित्रांनो, सिंपल जगण्यात स्ट्रगल असते थोडी. सिंपल जगण्यात काय असते? स्ट्रगल असते थोडी. पण कष्टाच्या पैशाची निराळीच गोळी. कष्टाच्या पैशाची निराळीच गोळी. मला माहिती आहे तुम्ही सगळे लोक आहे ना, कुठल्या ना कुठल्या फॅमिलीमधून आलेले आहात. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी कष्ट करणार आहे. माझ्याकडे जेव्हा तुमचे ट्युशन लावण्यासाठी मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी, जसं हे 12वीतले स्टुडंट आहेत, तुमचे आईवडील जेव्हा पहिल्यांदा आले ना, तर पहिल्यांदा सगळ्यांचं म्हणणं एकच पडते की आमची परिस्थिती काही चांगली नाही, परंतु आम्हाला आमच्या मुलाला शिकवायचं आहे. डॉक्टर साहेब, आम्ही दिवसभर कष्ट करतो, आम्ही 8 तास शेतात काम करतो, तेव्हा कुठं आम्हाला मजुरी मिळते. आम्ही जर 1 दिवस शेतात गेलो नाही तर आमच्या संध्याकाळच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था होईल की नाही हेही गॅरंटी नाही. बरेचसे लोक बचत गटावर आपलं जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतात. खेड्यापाड्यामध्ये बघा तुम्ही, बचत गट आहेत. प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून लोक दर महिन्याला पैसे जमा करतात, बचत गटातून कर्ज काढतात आणि ट्युशनची फीज आणून देतात. असेही आईवडील मी पाहिलेले. काही आईवडील बिना शेतीचे आहेत, त्यांच्याकडे शेती नाही आहे, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त ते मजुरीवर जगतात, तरीही लेकरांची फीज पूर्ण करून आज त्यांनी गुरुवंदनचा 1 रुपया सुद्धा बाकी ठेवलेला नाही आहे. ही मला कमाल वाटते. हे तुम्हाला सांगण्याचा उद्दिष्ट काय आहे? तुम्ही म्हणाल सर आजही तुम्ही आम्हाला तेच सांगता. तुम्हाला हे याच्यासाठी सांगावं लागते कारण की खूप झाली मजा मस्ती, खूप झाली धिंगा मस्ती. आता इथून पुढे तुम्हाला जीवनाकडे प्रॅक्टिकली बघण्याचे दिवस आलेले आहेत. मला तुम्ही इथून पुढे जर भेटाल पुढच्या वर्षी, तर पुढच्या वर्षी कोणत्या ना कोणत्या कॉलेजला तुमची ऍडमिशन झालेली असेल असं मी गृहीत धरतो. तुमचा रिझल्ट चांगलाच लागेल याचा मला विश्वास आहे. कारण की मला माहिती आहे की 2 वर्ष आम्ही जी मेहनत केली ते तुम्ही विसरणार नाही, त्याचं चित केल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. आणि आता तुम्हाला अभ्यास काय, तुमचं सगळं या मेंदूमध्ये फिट आहे. तुम्हाला सांगतो आपल्या माणसाचा मेंदू इतका भयानक